म्हणते महाराज, आचरणाला सोडू नका रे, सोडू नका रे वचन गुरुचे माना. जर आपण सद्गुरु श्री अनंत महाराजांचे उपासक आहोत, आपण राष्ट्रसंतांचे उपासक आहोत, तर राष्ट्रसंतांनी दिलेले पथ्य पाळा लागेल का नाही? अरे प्रथम कळू दे तुझी साधना, दिनचर्येची धारणा. राष्ट्रसंत म्हणतात 7व्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायाचं नाव आहे आचार प्राबल्य. प्रथम कळू दे तुझी धारणा, दिनचर्येची साधना कोणती आहे सांग. आपण जीवन जगत असताना आपल्या लोक कधी ऐकलं माहिती आहे का? जेव्हा आपल्यात सुधारेल तोपर्यंत लोक ऐकत नाही. लोकांशी आपण शिकवावे, आधी आपणच शिकावे. लोकाला शिकवायच्या अगोदर आपण शिकलो पाहिजे. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले, मग सांगण्याने सामर्थ्य चाले त्याच्या शुद्ध जीवनाचे. यासाठी पाहिजे इंद्र निग्रह, खान पानादी नियमाग्रह. काय पाहिजे याच्यासाठी? महाराज सांगतात यासाठी पाहिजे इंद्रिय निग्रह. आपल्या जिभेवर, तोंडावर, हातावर, डोळ्यावर, पायावर आपला ताबा पाहिजे. खान पानादी नियमाग्रह, सकाळी उठल्यापासून जे खातं झोपेपर्यंत त्याच्यावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. सर्व विषयी असंग्रह आपल्यासाठी, म्हणून सर्व विषयात असंग्रह पाहिजे. आपण आता जमा करत आहोत, असंग्रह आहो का? संग्रही आहो आपण. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे चालू आहे, जाऊ दे राहू दे, झालं बस झालं असं कोणी म्हणते का? नाही, कोणी नाही म्हणत बाबा, कोणी म्हणत नाही असं. सर्व विषयी असंग्रह आपल्यासाठी, म्हणून असभ्य हे कट नसावे वर्तन, कर्कशतानं दिसावी वागण्यातून. कोणाचेही दुराग्रही मन न करावे. कोणाचंही ऐकून आपलं मन दुराग्रही करू नका, दुसऱ्याला वाईट म्हणू नका. हे गुरुभक्ताचे लक्षण आहे, गुरुदेवाच्या गुरुभक्ताचे लक्षण आहे. पूजा करे अति थाट से पानी चढ़े फूलो चढ़ा, मंदिर से निकला हुआ गाली बके हो बड़बड़ा. अरे मंदिर में तो खूप प्रेम है पर जीव का दुश्मन है. अरव्या म्हणते, सातपुत्या म्हणते, नाही बावण्या म्हणते, माझ्यासोबत राहते सगळे. उद्यापासून समजा मी यांचे असं नाव घ्यायला चालू केलं तर मी गुरुभक्त झालो का? झालो का? आमच्या विष्णू भाऊला बावण्या, आमच्या बावण्याचं कीर्तन असं म्हटलं तर तुम्ही मला कीर्तनकार म्हणाल का उद्धट म्हणाल? उद्धट. मी समजा कीर्तनकार आहे, मी समजा गुरुभक्त आहे, मी माझ्या गुरुदेवाचा सच्चा शिष्य असेल तर मग सच्च्या शिष्याच्या तोंडामधून काय निघालं पाहिजे? झरा निघाला पाहिजे, प्रेमाचा, ज्ञानाचा, जिव्हाळ्याचा. नित्य सदाचार घरो या शरीराकडून सदाचारच घडला पाहिजे जर गुरुभक्त असाल. जो गुरुभक्त नाही, त्याचा गुरुची संबंध नाही, त्याचा काही संबंध नाही. गदेने खाया खेत पाप बी नाही. गद्यानं वावर खाल्लं तर त्याला कोणत्या कोर्टात न्याल तुम्ही? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये द्याल त्याची रिपोर्ट? गदच गद. आपण तर माणूस आहोत. आपलं जीवन कसं असलं पाहिजे? आपल्या जीवनाकडे आपलं लक्ष नाही. आपण गर्वात बुडवतो, गर्व, अहंकार, ज्ञानाचा अहंकार, पैशाचा अहंकार, अभ्यासाचा अहंकार. नका धरू गर्व कोणी कोणी, नका धरू गर्व कोणी कोणी, नका धरू गर्व कोणी कोणी, नका धरू गर्व
गर्व नका धरू कोणी, काय झाले त्या रावणी. काय झालं रावणाचं? किती मोठा गर्व होता त्या रावणाला. रावणाचे काही अधुरे स्वप्न होते. पहिलं स्वप्न होतं की त्याच्या लंकेपासून स्वर्गापर्यंत रस्ता बनवता आला पाहिजे, म्हणजे कोणीच गेलं नाही पाहिजे. नंतर दुसरं स्वप्न होतं का त्याच्या सोन्याला वास आला पाहिजे. काय आला पाहिजे? वास. हे त्याचे अधुरं स्वप्न होतं. तो अमर झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे? अमर. आणि तो अजिंक्य असला पाहिजे, हे स्वप्न होते. तेवढ्या मोठ्या रावणाचे स्वप्न राहून गेले. तुम्ही आम्ही तर कोण्या वावराचे. केवढा मोठा रावण होता. सोन्याला सुगंध आला पाहिजे म्हणे. माझी पूर्ण नगरी सोन्याची आहे. माझ्या नगरीपासून स्वर्गापर्यंत रस्ता झाला पाहिजे. कुणी मेलं नाही पाहिजे. कधी जाता येत आहे. होईल का असं कधी? लोहा केरी नावरी पाहन गरुआ भार, चिरपर विश्की मोटरी चाहे उतरून पार. आपल्या घरातून स्वर्गाचा रस्ता किती करोड रुपये देऊन बनवू शकाल का? बनेल का? बनते. काऊन बनत नाही? आपल्या घरातच स्वर्ग आणता येते बापो. घरी ग्रामगीता पाहिजे, स्वर्ग निर्माण होते. घरी ज्ञानेश्वरी पाहिजे, घरातच स्वर्ग. पायऱ्या बांधायची काय गरज आहे? पण हे रावणाला नाही समजलं. जगबंदी शाळा आहे, कोणा अखंडित राहे. त्याला समजलंच नाही. पण जग कशी आहे? धर्मशाळा आहे, बंदीशाळा आहे. इथं माणूस येतो जातो, येतो जातो. कोणी वाचते का? पण त्याला असं वाटलं की मी मेलो नाही पाहिजे, मी अमर झालो पाहिजे, माझं नाव त्रिलोकात झालं पाहिजे. सगळं बरोबर होतं. पण एक गोष्ट वाईट होती. रावणे कला संपादिली, नाना देवता प्रसन्न केली. आपली शक्ती वाढवून घेतली कला कुसरीने. परी ती पचविता नाही आली, उपभोगाची भावना वाढली. कला तीच अवकला झाली जगा माझी. जीवनकला, जीवन शिक्षण वाचा अध्याय ग्रामगीतेचे. काय म्हणते पहा महाराज. कृष्ण नाही, कृष्णाचा मामा कंस, एक देव एक राक्षस. मुडी पाहता वंश एक, तरी भेद केला कलांनी. कृष्णाचा मामा कोण? कंस. एकाच वंशाची, एकाच कुळाचे. याची आई, याची बहीण, त्याची आई. हा मामा. तो एक देव झाला आणि एक. ह्या कोणा हा भेद कोणी केला? त्या माणसाच्या अंतःकरणात असलेल्या कलेने, म्हणजे गर्वाने केला. रावणे कला संपादिली, नाना देवी देवता प्रसन्न करून घेतली. आपली शक्ती वाढवून घेतली कला कुसरीने. पण ती पचवता नाही आली. आपल्यालाही पचत नाही. आपला पोरगा नोकरीवर लागला का आपण टाईटच होतो. अशी लागू तर द्या फक्त. आपली पोरगी चांगल्या घरात पडली का आपले कानच उभे होते. सगळंच बदलते. पोरगी चांगल्या घरात पडली, मुलगा नोकरीवर लागला, या वर्षी चांगला कापूस झाला तर मग तर काही बोलायचं कामच नाही. सृष्टीचा नियमच तसा आहे बापो. माणसाकडे पैसा आला. पैसा माणसाच्या जीवनामध्ये दोनच गोष्टी अति महत्त्वाच्या आहे, जे माणसाच्या जीवनाला वळण देत असते. कोणत्या? एक पैसा आणि दुसरी कामिनी. कामिनी म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे स्त्री नाही, वासना. ह्या दोन गोष्टी अशा आहे. कनक आणि कांता याची जवजव वाले आसक्तात, तवतव चढता भोरोगी. कनक कामिनी देख के तू मत भूल सुरंग, अरे नील न बिछुर न दुहेलरा, जसं केचुली तजत. ज्याप्रमाणे त्या सापाला त्याची कात सोडताना आणि धरताना त्रास होते ना, तशाच आपल्याला पैसा आणि कामिनी आणि वासना आणि पैसा धरताना त्रास होते. पण समजत नाही. पैसा जीवनात थोडासा वाढला की असा फुगा भरतो, असा फुगा भरतो का कोणाच्या बापाला ऐकत नाही. ऐकते का? एवढूसा उंदीर, एवढूसा, हे एवढ्या हातात सापडते. एवढूसा उंदीर. कापूस झाला, कापूस खोलीमध्ये भरला, काही विकला, काही विकायचा होता. कापसाचा मालक देशी दारूत गेला, देशी दारूच्या दुकानात गेला आणि एवढी शिशी घेऊन आला. त्याला काय म्हणते? 90. काय म्हणते? 90. आपल्याला काय माहित? लोक म्हणते म्हणून माहित झालं. 90 घेऊन यायचा तो पौवा. आणली त्याने. बायको गावाला गेली, पोरगा गावाला गेला आणि हा बसला. त्याने त्या ग्लासमध्ये टाकली, शेंगदाणे आणले. त्याला काय म्हणते? चकना. ह्याही चकना ना, तोही चकना. चकना खाल्ल्यावर चकनाच होते ना माणूस. काही दिसते का? नाली कोणती, संडास कोणता, टाकं कोणतं, पाणी कोणतं, बाई कोणती, माणूस कोणती, काही समजत नाही. चकनाच होते तो. 2-4 शेंगदाणे खात जाय, पीत जाय, खात जाय. असं करता करता
चढून गेली आणि चढल्याबरोबर हा खाली लुळकला म्हणजे झोपला. पडल्याबरोबर त्याच्या घरी असलेले त्या कापसामध्ये उंदीर होते. त्या उंदराचं एक पिल्लू, लहानचं पिल्लू, ते असं आलं धावत धावत डिशच्या केबलवरून, टीव्हीच्या केबलवरून, याच्यावरून, फाट्यावरून, बद्द्यावरून करता 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 येऊन मालकाजवळ थांबलं, घर मालकाजवळ. आता त्याच्या ग्लासमध्ये की नाही थोडीशी होती दारू. तो असा हात पसरवायला गेला आणि ती बॉटल, ते त्याचा जो ग्लास होता तो उबडला, समजा पडला. पडल्याबरोबर याला का दिसलं हे पिटकुकलं. ते पिटुकलं त्याच्या ग्लासमध्ये घुसल्याबरोबर त्यानं त्याच्यातले 2-4 थेंब खिचूनच घेतले. ते घेतल्याबरोबर जसा बाहेर निघाला तर 2 पायावर उभाच झाला. तो असा टाईट झाल्याबरोबर घराकडे पाहते, असा फोटोकडे पाहते. कोणाचं घर आहे? माझं आहे. काय म्हणतो तो? घर हे बायको माझी आहे. अरे मालकाची होते. टीव्ही माझी, कापूस मी कमवला, हे घर माझं. असं माझं करता 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 काय झालं, मागून आला बोक्या. जसा बोक्या आला, ह्या जसा टाईट होता, आल्या बरोबर एका घासामध्ये पोटात. आपलंही तसंच आहे. माझी बायको, माझं घर, मी गुरुजय सेवा मंडळाचा 25 वर्ष झाले प्रार्थना चालवता. कोणत्या पठ्ठ्याची असेल तर केवढा अभिमान. 50 वर्ष झाले रामनवमी आमच्या घरी होते. आमच्या घरी या गावात कोणी जेवण घालत नाही, आम्ही घालतो जेवण. नाही, टाईटच होते जी 2 थेंब गेले का. पैसा वाढला. माझा जावई, अरे माझा जावई पुण्यात आहे, मग मोठ्या कंपनीमध्ये आहे. अरे माझी पोरगी, माझा पोरगा, अरे माझा पोरगा वकील झाला, शिक्षक आहे. माझे एवढे पैसे आहे. असा टाईट होते बापो. एकच येते अटॅक, एवढीचा अटॅक एकच येते. मांजर आली का ते एका घासातच गिळते बापू. दुसरा घासच नाही लागत. पहिल्याच अटॅकमध्ये जाते. अटॅकमध्ये नाही गेला ना, लखवा मारला तर हातपाय लुगे पांगडे येऊन बाजेवरच राहते. पण आपल्याला असं वाटतं का आपण टिकणार आहोत? नाही. महाराज म्हणतात, अरे काय झाले रावणी, विचार करा म्हणते रावणाचं कसं झालं. जगधर्मशाळा आहे, कोणात अखंडित आहे, नका गर्व धरू कोणी. आपण गर्व धरत आहोत. म्हणून महाराज म्हणतात, नित्य सदाचार घडवा शरीर. आपल्याकडून चांगला सदाचार झाला पाहिजे. सदाचार झाला नाही, चांगल्या आचरणाने, चांगल्या गुणाने, संतांच्या विचाराने जर आपण जगलो नाही बापो, तर आपल्या जीवनाची माती झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा तुम्ही पक्क. तुम्ही म्हणजे मी आलो त्याच्यात. नाही, काही लोक मानत नाही. तू चिंता नको करू म्हणे, मला काहीच होत नाही म्हणे. आजी झोपू नका जास्त, झोपल्यानं बिमाऱ्या वाढते. अरे झोपासाठीच जन्म आहे म्हणे. हा तू का सांगते काय म्हणे? हा झोपणार नाही तर का म्हणे माणूस. किती अभिमानाने बोलते हो माणूस. अरे संत म्हणते, झोप ही काळाची बहीण सावत्र, अरे अरत्र परत्र नाश करी. नाश्ता केला का झोप, 4 पोळ्या खाल्ला का झोप, रात्री आला का अभ्यास कधी करायचा. छातावर ग्रामगीता घेऊन झोपून जातो. नाही, भेटल का असा देह पुन्हा? नाही. तुकड्या म्हणे आत्महिरा, आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा, आत्महिरा, तुकड्या म्हणे आत्महिरा. कामी केला रे मातेला, कामी केला रे मातेला,
आपण काय करता? मातेरा करता बापू. नाही, ईर गेला इराचा आणि मातेरा धुतला. ईर गेला ईर, पण का धुता? तीर कुठं धुता? मातीच धुता. तीळ अजून हातातच यायचे. कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, अभंग म्हणणं चालू आहे, गावोगावी जाऊन आपले प्रवचन चालू आहे, पण तीड काही येऊन नाही राहिले हातात. काय येत आहे? फक्त माती केली जीवनाची आपण. आपल्या माती का बरं केली माती बापू माहित आहे का? कारण आपण संतांच्या वचनाला आपल्या जीवनात सदाचाराला स्थान दिलं नाही. कारण प्रेम नाहीये. दुसरी गोष्ट काय सांगितलं महाराजांनी? प्रेम आहे का? राष्ट्रसंताबद्दल प्रेम आहे? आपल्या गुरुबद्दल प्रेम? तुमची सद्गुरु माऊली कोण? हा, तुमची कोणाचे पांडुरंग महाराज असेल, कोणाचे राष्ट्रसंत असेल, कोणाचे गाडगे महाराज असेल. आमची सद्गुरु माऊली श्री अनंत महाराज आहे का नाही? आता त्यांच्यावर आमचं प्रेम आहे का? आता हे तपासा लागेल आपल्याला. दिवाळीच्या दिवशी तुम्ही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणाची पूजा करता? हा, लक्ष्मीची. तुम्हाला पैसे कोण देते? पैसे द्यायची बुद्धी कोण दिली? कसे कमवायचे कोण शिकवलं? आहे का नाही प्रश्न? पैसे कसे कमवायचे, किती कमवायचे, कुठून कमवायचे याची बुद्धी कोणी दिली आपल्याला? आपल्या आईवडिलांनी आपल्याला सद्गुरू श्री अनंत महाराजांच्या मांडीवर नेऊन बसवलं. लहानपणी बसवलं की नाही? हा, कोणी दिली बुद्धी? बापू पैसे किती कमवायचे, कसे कमवायचे, कुठून कमवायचे कोणी सांगितलं? हा, सांगा ना आता. काऊन रोत्री नाही गेलाच? हा, कोणी दिली बुद्धी? सांगा ना. राष्ट्रसंतांनी दिली, गुरुमाऊलींनी दिली, गाडगे महाराजांनी दिली. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणाचा फोटो ठेवतो? मग आपल्या गुरुदेवाचा कोणा ठेवत तिच्या बाजूला? त्याने काहीच नाही दिलं का? कोणाला फसवतो आपण? आपल्या गुरुला फसवतो आपण. आपण स्वतःलाही फसवतो. ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात पैसा टिकत आहे त्यांचा फोटो ठेवतो का आपण? लक्ष्मी ठीक आहे, लक्ष्मी आपली प्रतीक आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा होते. लक्ष्मी म्हणजे इमानदारीने कमवलेला लक्ष्मी, आणि टेबला खालून येते तो पैसा. लक्ष्मी म्हणजे इमानदारीने जी येते तिला काय म्हणते? लक्ष्मी. ते घरात नांदते, पैसा नाही नांदत. जर पैसा इमानदारीचा नसेल तर काही दिवस बरं वाटते, काही दिवसानंतर तोच पैसा आपल्यासाठी जर होते बापू. मग ठेवतो का आपण फोटो आपल्या बाबाजीचा? आजपर्यंत लक्ष्मी पूजनामध्ये राष्ट्रसंताचा, गाडगे महाराजाचा फोटो हात ठेवणारे वर करा बरं. हात फोटो ठेवणारे आहे का तुमच्या? तेव्हा आमचे ताजरी भाऊ आहे. मी आहो त्याच्यात. मी आमच्या बाबाजीचा फोटो ठेवतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी. त्यांच्या समोर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या गळ्यातले, घरातले सगळे पैसे कुठे ठेवता? ठेवतो का नाही? लक्ष्मीच्या जवळ ठेवतो ना तुम्ही. तुमच्या बांगड्या, पाटल्या, पैसे, नोटा, कलदार ठेवतो की नाही? असेल तर ठेवतो, नसेल तर नाही ठेवत बापू. आपापल्या पात्रतेप्रमाणे. पण ठेवतो की नाही आपण? पण ठेवतो तर त्याच्यातली 500ची नोट तरी बालजी देतो का नेऊन? हा, 50 रुपये देतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी. 50 रुपये हळूचकन काढते असे. हळूचकन घ्या बाजी, घ्या. 50 रुपयात पुरं सुख देऊन देतो बाजी. नाही, 50 रुपया पुरते आमचे बाजी. पुन्हा मग आरती श्री अंता महाराज घे लवकर घे. निरपेक्ष ज्ञान. अरे ते कोंबडी आली हा का? अशा आरती आहे आपल्या. आरती राष्ट्रसंता जगद्गुरु किंवा अरे ते कसा का बैल आला ना, रोम रोमी विश्वाची काची चिंता राहणार आहे ना? हा, चिंता कशी राहणार आहे बुवाजी? अरे प्रेमच नाही आहे गुरु बद्दल राजे हो. गुरुचं प्रेम आहे का आपल्या अंतःकरणात? आहे? नाहीये. 10 क्विंटल धान झाले, 50 पोते गहू झाले, टाकतो का 1 क्विंटल नेऊन? पाहिली पण नाही. आता याचा अर्थ नाव नेऊन टाकू नका त्याच्या घरी उद्यापासून. तुम्ही ते कुठं ठेवणार आहे? पण आहे का आपल्या मनात इच्छा आहे का? ठेवतो का आपण इच्छा? आपल्या घरी समजा आपल्या मुलाचं लग्न झालं, सगळ्यांना अहिर करतो, कोणीतरी बाबाजीला अहिर नेऊन देते का? तिला अनंत महाराज प्रसन्न. लग्नच नाही झालं त्याला का प्रसन्न करतात? नाही, त्याच्यावर टाकतो आपण पत्रिकेवर अनंत महाराज प्रसन्न, गुरुदेव प्रसन्न. अरे गुरुदेवाला काहीच नाही देत राज्य आपण. नाही, 5 लाखाचं लग्न करतो, 10 लाखाचं लग्न करतो, गुरुदेवाला काय देतो आपण? देतो काही? अरे लाडू नाही नेऊन देत खायचे राजे, बुंदीचे, चमचम, मचमच का बनवतात ते तुमचं तुम्हाला माहिती.
देतो का आपण गुरुदेवाला? कधी कधी मोजरीला जाऊन त्या दानपेटीत पैसे टाकले का? करतो गुरुदेवाचं काम. आपल्या गावामध्ये कार्यक्रम आहे, इथं महाराजांचा एखादा चांगला पुतळा व्हावं, एखादा सामुदायिक भवन व्हावं म्हणून देतो का आपण थोडंसं? 10 लाख खर्च करतो एका वेळेस. आहे का प्रेम? नाही. सदाचारही नाही बापू, प्रेमही नाही आहे, तर जीवन कसं दुरुस्त होईल? नाही. असं जर असेल ना तर आपल्यासारखे भिकारी श्रीमंत असूनही काही कामाचे नाही, भिकारी समजले जाते त्याला. गुरुदेवाविषयी प्रेमच नाही हो, सदाचार कुठून येईल मग? लावी आंधळ्याशी वाटे साफ करी मार्गी काटे. मार्गी काटे साफ करण्याची इच्छा नाही, याचं कारण महाराज सांगतात. महाराज म्हणतात नित्य सदाचार घडो या शरीरे, प्रेमाची वारे भरो अंगी. आपल्या अंतःकरणात प्रेमाचे गुरुदेवाबद्दल वारे भरले पाहिजे, प्रेम आलं पाहिजे. गुरुदेवाविषयी प्रेमच नसेल तर का फायदा बापू? नाही. असे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे, असे गुरु आहे बापू. पैसे लागत नाही, धन लागत नाही, इस्टेट लागत नाही, काही नाही. मोठा मोठा गुरु, नाव खासदार आमदार त्याच्या अंडरमध्ये कामी नाही. आता कालच जैलात गेला. वाचली का न्यूज? कोट पॅन्ट लावून गुरु, आणि आमचे गुरु काय घालते? पैजमा. बंगाली 250 रुपये मीटर, 50 रुपये मीटरचे कपडे घालते. तुमचे आमच्यासारखे राहते, ते आपल्याला बरे वाटत नाही. आपल्याला कोट घालणारे, फेटे घालणारे, कंबर बांधणारे आणि धागड धिंगा करणारे गुरु पाहिजे बापू. अरे असे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे, शिष्याशी न लावता साधन, न सांगितली इंद्रिय दमन. ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे, प्रेमच नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात राहो सदा रंगो सदा मन सद्गुरु चरणी. आपलं मन कुठं रंगलं पाहिजे? सद्गुरूच्या चरणावर रंगलं पाहिजे, नाही तर काही फायदा नाही. पण आपलं रंगत नाही, कारण तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती गाय मोकात सोडली, गाय मोकात सोडली, गाय मोकात सोडली. तुझ्या गळा नाही दाव, तुझ्या गळा नाही दाव. गाय हिंदे गाव गाव, गाय हिंदे गाय हिंदे गाव गाव. तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली. गाय सावरी बावरी, गाय सावरी बावरी, गाय सावरी बावरी. तुझ्या तुझा घरोघरी, तुझा घरोघरी, तुझा घरोघरी. तुका म्हणे हिला सोडा, तुका म्हणे हिला सोडा. तुके 84चा फेरा, 84चा फेरा. तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली, तुकोबाने शेती केली. कुठं बंग आहे? तुकोबाने शेती केली, गाय मोकाट सोडली. तुकाराम महाराज म्हणतात मी शेती केली म्हणे. शेती केल्यानंतर मी एक गाय घेतली, तिला कशी सोडली? मोकाट. तिच्या गळा नाही दाव, गाय हिंडे गाव गाव. त्या गाईच्या गळ्यात का नाही टाकलं? दाव नाही टाकलं. दावही नाही टाकलं, लोणही नाही. लोणं समज, लोणं. हा, लोणही नाही टाकलं. लोणही टाकलं नाही, दावही टाकलं नाही, यसनही टाकलं नाही, तिला सोडून दिली. ती अशी गाय आहे म्हणे, ती गावोगाव म्हणते. काय मुकाट सोडली, मुकाट सोडली. मग
गाय चावरी बावरी, ती कशी आहे? काही खाते, गवत खाते, माती खाते, दगड खाते, धोंडे खाते, चाटवाना टाकलेलं खाते. लहानच्या मुलानं संडास केली तर विष्ठा येऊनही चाटते. अशी चावरी भावली आहे. तिचे दूध घरोघरी, तिचं दूध मालकाला नाही भेटत, कोणाला भेटते? बाकीच्या लोकांना. तुका म्हणे हिला धरा, चुकेल 84चा फेरा, तुकोबाने शेती केली. कोणती गाय असेल? कोणाकोणाकडे आहे? हा, सर्वाकडेच आहे म्हणते आमचे राजू काका. असा एकही माणूस नाही ज्याच्याकडे गाय नाही. आणि सगळ्यांना शेती केली आहे. या जीवाने काय केली? शेती केली. शेती कोणती आहे? काया रूपी इस खेत में मन ही किसानी कर रहा. या काया रूपी शेतामध्ये कोण किसानी करत आहे? हा, वावर कोण करत आहे? शेत. हा जीव, मन. पाप पुण्य बीजे पडे सतवर असत से बड रहा. चांगलं वाईट दोन्ही कर्म करत आहे आणि भोगत आहे तो. याच्यामध्ये त्याच्याकडे एक गाय आहे. त्या गायीचं नाव आहे वासना. कोणती गाय आहे? हा, वासना नावाची गाय आहे बापू. तुकोबाने शेती केली, गाय मोकाट सोडली, हिचे गळा नाही दाव. तिच्या गळ्याला दाव नाही आहे. तुमच्या गळ्याला दावा आहे का? तुमच्या गळ्याला दावा आहे? काऊन? तुम्ही तर म्हणता आमचे गुरु कोण? कोण नाही? कोण गुरु आपले? सद्गुरु माऊली अनंत महाराज, नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, हे पण आपले गुरु. मग या गुरुने आपल्या गळ्यामध्ये काय टाकलं? दावं टाकलं. दाव्याचं काम काय? व्यसनाचं काम काय? व्यसन नाकामध्ये टाकलं, झटका मारला का किती माजलेलं बैल असेल जाग्यावर येते. तर आपल्याकडं आहे का व्यसन? हाय का दावं? हाय का लोळणं? तुमच्याकडे आहे का? माझ्याकडे तर नाही आहे बापू. आहे का? हा, तिच्या गळा नाही दाव, गाय हिंडे गाव गाव, गाय चावरी बावरी, तिचे दूध घरोघरी. चावरी बावरी आहे. देवादेवीतही जाते, सत्यनारायणातही जाते, नवसातही जाते, पाटणलाही जाते, मरीमाईकडेही जाते, गुरुदेव सेवा मंडळातही जाते, जगन्नाथ महाराजाकडेही जाते, तीर्थालाही जाते, पंढरपूरलाही जाते, सगळंच करते बापू. हे गाय कशी आहे? आहे का हिच्या गळ्यात दावं? नाही आहे. कधी बांधायचं? लोळणं आहे का? लोळणं समजते का? गाय समजा जास्त खादाडी असेल तर तिच्या गळ्यात काय बांधते? घरमालक. हा, एक मोठा चांगला फाटा घेते, त्या फाट्याला कसते बरोबर, त्याला खाच पाडते, त्याच्यामध्ये त्याचं दोर बांधते, तो तिच्या गळ्यामध्ये टाकून देते. तिने किती प्रयत्न केला तर गावाच्या बाहेर जात नाही ते.